शहरामध्ये संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळली असं म्हणावं लागेल। कारण पुणे शहरात आत्ता माझ्या मागे जी बस दिसतेय ही तीच बस आहे जी बस एका दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने चक्क पळवलेली होती। बस चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि ही तीच बस आहे। ही बस जी आहे ती अशाच पद्धतीने डेक्कनचा हा एरिया आहे आणि नो एंट्रीतून ही बस वरच्या बाजूला आणली गेली। तिथून गुडलक चौकामध्ये या बसला वळवण्याचा प्रयत्न झाला। बस वळत नव्हती कारण चौक खूप छोटा आहे, मात्र बाजूला जे डिवायडर होतं त्याच्यावरून चढून ही बस जी आहे ती पुढे नेण्यात आली आणि जेव्हा असं काहीतरी घडतंय हे पोलिसांना कळलं तिथे असलेल्या, तेव्हा पोलिसांना हे लक्षात आलं की ही बस जी आहे ती कदाचित पळवण्याचा प्रयत्न होतोय किंवा नो एंट्रीतनं बस आली आहे म्हणजे काहीतरी चुकीचं घडतंय असं जाणवलं आणि त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला। बस खूप सुसाट वेगात होती, मात्र तरी सुद्धा पोलिसांनी ही बस जी आहे ती पुढे आल्याच्या नंतर अडवली। या बसमधून एक तरुण जो आहे तो उतरायचं नाव घेत नव्हता, ज्यानं ही बस पळवलेली होती, मात्र पोलिसांनी त्याला या बसमधून बाहेर काढलं, त्याला बेदम चोप दिला आणि त्यानंतर आता डेक्कन पोलीस या तरुणाला ताब्यात घेऊन डेक्कन पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे। मुळात त्यानं बस ही कुठून काढली, कुठे तो जात होता हे सगळं शोधलं जात आहे। सध्या जी काही माहिती हाती येते त्यानुसार हा पोलिसांच्या चौकशीमध्ये सुद्धा हा तरुण काहीही सांगायला तयार नाहीये। तो वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं देतोय। कधी तो म्हणतोय की मी पुणे स्टेशनवरून बस आणलेली होती, कधी तो म्हणतोय मी स्वारगेटवरून बस आणलेली होती। त्यामुळे त्याने बस नेमकी कुठून आणलेली होती आणि तो बस घेऊन कुठे चाललेला होता हा खूप मोठा प्रश्न आहे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कुठूनही त्यांनी बस आणलेली असेल तरी सुद्धा त्याच्याकडे बसची चावी कुठून आली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। आणि तो इतक्या नो एंट्रीतून जात होता तर याआधी कुणाचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही का? पोलिसांनी कुठल्याच पाहिलं नाही का? ही बस जिथून कुठून त्याने उचललेली असेल त्या डेपोवरून कुणाचं लक्ष नव्हतं का? तिथले मॅनेजर व्यवस्थापक काय करत होते, बाकीचे कर्मचारी काय करत होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण व्हिडिओ जर आपण पाहिले तर अगदी लहानसा मुलगा आहे, हा 22-25 वयाचा तरुण असेल आणि प्रचंड दारूच्या नशेत आहे, गॉगल घातलेला आहे आणि तशा अवस्थेत रिकामी असलेली ही बस त्यानं पळवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे जिथून कुठून ही बस त्यानं उचलली तिथे कुणाचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सुदैवानं या प्रकरणामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये। आपण पूर्वी पाहिलेलं आहे संतोष माने प्रकरण याच पुणे शहरामध्ये घडलं, जिथे अनेकांना गंभीर दुखापत झालेली होती, प्रचंड नुकसान झालेलं होतं आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। तसाच काहीसा प्रकार आज सुद्धा घडला। पोलिसांचं, डेक्कन पोलिसांचं या सगळ्यात कौतुक करावं लागेल की त्यांनी अगदी मागच्या गुडलक चौकापासून ते पुढेपर्यंत या बसचा पाठलाग केला, धावत पळत बस अडवली। या बसमधून तो खाली उतरत नव्हता, मात्र त्याला खाली उतरवलं गेलं, बेदम चोपलं गेलं आणि त्यानंतर आता त्याला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे हा तरुण नेमका कोण आहे आणि त्यांनी हे सगळं नेमकं कशासाठी केलं हे सगळं सध्या डेक्कन पोलिसांकडून शोधलं जात आहे। आता डेक्कन पोलिसांना त्यांच्या चौकशीतून त्यांच्या काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।